पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 78वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। रायगडाच्या महाद्वारावर तोरण चढले, नगारे शिंगे चौघडे कडकडू लागले। श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली, तांदुळात कुंकुम मिसळले गेले, स्वस्तिक चिन्हे उमटली। गागाभट्टांनी गणरायास आवाहन केले, श्रीमन महागणाधिपतये नमः। एकेका विधीस प्रारंभ झाला। पहिला विधी महाराजांचे मोंजी बंधन। महाराजांची मुंजे व्हायची राहिली होती, म्हणजे केलेलीच नव्हती, कारण जरी भोसले क्षत्रिय कुलोत्पन्न होते तरी त्यांचे संस्कार लुप्त झाले होते। मुंजीशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व आणि क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही, म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज होणं जरूर होतं। गागाभट्टांनी मुंजीची तिथी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ही निश्चित केली होती। मुंजीसाठी देवदेवकाची प्राणप्रतिष्ठा, कुलधर्म कुलाचारादी विधी झाले। शुद्ध चतुर्थी उजाडली। स्त्रियांची, पाहुण्यांची, शास्त्री पंडितांची मंगल वर्दळ सुरू झाली। मुहूर्ताची घटिका घंगाळात हेलावू लागली। हजारो वैदिक ब्राह्मणांच्या, अग्नीच्या आणि सूर्याच्या साक्षीने महाराज मुंजीसाठी सिद्ध झाले। मुंज मुलाचे वय यावेळी अवघे 44 वर्षाचे होते। मुंज मुलाची एकूण 10 लग्ने आधीच झाली होती। मुंज मुलाला 6 मुली आणि 2 मुलगे झालेले होते, आणि आता त्या कन्यापुत्रांच्या देखत वडिलांची मुंज साजरी होत होती। हा योग काही न्याराच। गागाभट्टांनी आणि बाळभट्टांनी सर्व पौरोहित्य केलं, वाद्ये दणाणली, पंचारत्या झाल्या। महाराजांच्या गळ्यात यज्ञोपवीत आलं। अग्नीच्या साक्षीने महापवित्र गायत्री मंत्राची महाराजांनी दीक्षा घेतली। आता महाराज संस्कारयुक्त क्षत्रिय झाले। या गायत्री मंत्राचे केवढे महात्म्य आणि सामर्थ्य आहे हे माहिती आहे का? महर्षी विश्वामित्रांनी या मंत्राच्या पुरश्चरणानेच प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आणि तेज मिळवले होते। ओम तत्सत वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात। ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो, ते दिव्य तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो, असा आहे हा मंत्र। महाराजांची मुंज झाली। मुंज झाल्यानंतर मगच विवाह करावयाचा असतो। शास्त्र हे असे आहे। गागाभट्टांनी महाराजांना शास्त्राप्रमाणे आता लग्न करण्याची आज्ञा केली। महाराजांची तर इतकी लग्न झालेली होती, त्यातल्या काही राण्या हयात होत्या। आता शास्त्राप्रमाणे नवीन लग्न करावयाचे, तर मग बिनशास्त्राप्रमाणे लग्न झालेल्या त्या राण्यांचे काय? आणि आता वयाच्या 44व्या वर्षी नवीन लग्न करावयाचे, म्हणजे अगदी लहानग्या परकऱ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रसंग आला। कारण मुलींची लग्ने 8व्या 10व्या वर्षीच करून टाकण्याची रीत असल्यामुळं लग्नाची मोठी मुलगी असणार कुठून? प्रौढपणी आणि म्हातारपणी ही इवल्याशा मुलीशी लग्न करण्याची क्रूर पद्धत समाजात रूढ होती, पण महाराजांच्या मनाला ती रुचत असेल असं वाटत नाही। स्वतःच्या बाबतीत तर हा मुद्दा त्यांना अधिकच टोचला असावा, पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न दुसराच होता। ज्या राण्यांची आधी लग्न झाली, ज्यांना मुले झाली, ज्यांच्याशी संसार केला, त्या राण्यांचं काय? ती लग्ने रद्द समजायची की काय? होय, ती लग्ने आता रद्द। छान, म्हणजे त्या राण्यांच्या मुळावरच आला की हा राज्याभिषेक। पण सध्या रायगडावर अशी डोकी एकत्र झाली होती की पेच प्रसंग निर्माण व्हायच्या आतच युक्त्या तयार होत्या। या लग्नाच्या प्रश्नावर अशीच एक विलक्षण युक्ती काढण्यात आली। कोणती? लग्न झालेल्या या राण्यांशीच महाराजांनी पुन्हा लग्ने लावावीत। शास्त्राला ते मंजूर आहे, आणि महाराजांची लग्ने ठरली। मुंजेच्या दुसऱ्याच दिवशी सोयराबाई राणीसाहेबांचा महाराजांशी समंत्रक विवाह झाला। लग्नात थाट समारंभ मात्र मुळीच करण्यात आला नाही। नंतर सकवारबाई साहेब, पुतळाबाई साहेब यांच्याशीही महाराजांची लग्ने झाली। मुंजीप्रमाणेच आपल्या आईवडिलांच्या लग्नाला हजर राहण्याचे गमतीदार भाग्य मुलांना लाभले। एकूण महाराज विवाहित झाले। ब्रह्मचर्याश्रम संपला। रायगडावर आता जिकडे तिकडे प्रफुल्ल वातावरण विलसत होतं। मंगलवाद्ये वाजत होती, राजवैभव उतू जात होतं। हे पाहून सर्वांचे डोळे लुप्त होत होते।
विविध प्रांतातील थोर थोर विद्वान, मुत्सद्दी, कलावंत, योद्धे, राजकीय अधिकारी, कवी, वकील वगैरे व्यक्तींच्या परस्परात भेटीगाठी आणि परिचय घडत होते. सकाळ संध्याकाळ राजप्रासादात मिष्टान्नाची भोजने होत होती. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी गुणीजन तत्पर होते. वादविवाद, शास्त्रचर्चा वगैरे गोष्टींमुळे शास्त्रपंडितांना पर्वणी लाभली होती. रायगडावर जणू दसरा दिवाळी प्रकटली होती. पोथ्या पुराणातून आणि हरदासांच्या तोंडून ऐकलेल्या राजनगरांच्या वैभवाचा साक्षात अनुभव सर्वांस येत होता. कुणास काही उणे पडत होते असे नाहीच. एकेका दिवशी एक एक विधी होत होते. ऋत्विज वर्णन, पुण्याह वाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायक शांती करण्यात आली. नक्षत्र शांती, ग्रह शांती, इंद्रिय शांती, पौरंदरी शांती वगैरे विधी पार पडले. महाराज या कालात व्रतस्थ होते. दुग्धपान आणि फलाहार घेऊन ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासांग करीत होते. ज्येष्ठ शुद्ध एकादशीस म्हणजे 4 जून रोजी महाराजांची सुवर्ण तुला आणि इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचे सोहळे ठरले होते. 16 महादानापैकी तुळादान हे एक आहे. या दिवशी महाराजांची सुवर्ण तुळा करण्यात आली. तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले. दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यात येत होते. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. पारडी समभार झाली. महाराजांची तुळा झाली. एकूण 17,000 होन लागले. म्हणजे महाराजांचे वजन चक्क 2 मण म्हणजे 160 पौंड होते. या पारड्यात महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली आणि या सर्व धनाचा दानधर्म केला. सोन्याशिवाय चांदी, तांबे, कापूर, साखर, लोणी, फळे, मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली आणि ते सर्व पदार्थ दान करण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध 12चा दिवस उजाडला. रायगडावरचा आनंद आणि गोड गडबड शिगेला पोहोचली. रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभू लागली. दिवस संपून रात्र झाल्याचे भान तरी कोणाला राहिले असेल का? अंधार वगळला तर रायगडावरची रात्र दिवसासारखी होती. राजमंडळातील सर्व लोकांना कामेधामी इतकी होती की वेळच पुरत नव्हता. दुसऱ्याच दिवशी सूर्योदयास 3 घटका अवधी असताना म्हणजे पहाटे 5 वाजता उषक्काली महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. हा पहाटेचा मुहूर्त महाराजांना लाभत होता म्हणून गागाभट्टांनी तो निश्चित केला होता. राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक शास्त्रीय चिकित्सेने गागाभट्टांनी ठरवला होता आणि ते अत्यंत साक्षेपाने तो पार पाडित होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस. आनंद संवत्सरी, आनंद वनभुवनी, अवघा आनंदी आनंद उसळला. कशाची तुलना करायची या आनंदाची? अमृतपानाशी, नंदनवनातील विलासांशी, कल्पवृक्षाच्या छायाश्रयांशी, इंद्रसभेतील वैभवोपभोगांची? छे छे छे, हे सर्व आनंद आनंद भुवनाच्या स्वतंत्र स्वच्छंद आनंदापुढे अगदीच फिके, अगदीच किरकोळ होते. अहो, हा सार्वभौमत्वाचा आनंद होता. हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधान मंडळ, आमची भूमी, आमचे पाणी, आमचे आकाश आज सार्वभौम सिंहासनावर राज्याभिषिक्त होणार होते. आम्ही कुणाचे गुलाम उरलो नाही. स्वतंत्र स्वतंत्र झालो. महाराष्ट्राचा समुद्र, सह्याद्री, प्रजा, गाईगुरे, पक्षीपाखरे, वृक्षलता आज अभिषिक्त होणार होत्या. त्यांच्या मस्तकावर छत्रचामरे झळाळणार होती. सांगा, या स्वातंत्र्यानंदाला आहे का या विश्वात कुठे तुलना? कोणत्या तराजूत कशाची तुलणार हा आनंद? स्वर्गीच्या इंद्रधनुष्याचाच तराजू हवा याच्यासाठी. या तराजूला पारडी हवी, ती सुद्धा इंद्रसभा आणि नंदनवन याचीच. आणि हा तराजू बांधायला हवा कल्पवृक्षाच्या फांदीला आणि मग त्यात तोलायला हवे शिवराज्याभिषेकाचा आनंद आणि स्वर्गसुखाचा आनंद. स्वर्गसुखाचे पारडे शिवराज्याभिषेकापुढे ताडकन हवेत उडाले असते. मोठी पहाट झाली. दीपज्योती उजळल्या. चौघडा दणाणू लागला. आकाशात शुद्ध द्वादशीचा चंद्र तारकामंडळ ढगांच्या दाटीतून डोकावत होते. मंगलवाद्यांचे निनाद रायगडावर कोंदले.
सर्व स्त्री पुरुषांची समारंभासाठी पहाटेच्या अंधारात मशालीच्या आणि चिरागदानाच्या सुंदर केशरी उजेडात गर्दी उडाली. कल्पनाच करा, सह्याद्रीच्या उंच उंच शिखराच्या दाटीत एका उत्तुंग शिखरावर पहाटेच्या काळोखात सहस्त्रावधी दिवे तेजाळत आहेत. वाद्यांचे प्रतिध्वनी भोवतीच्या डोंगर खोऱ्यात निनादत आहेत. कसे दिसत असेल ते दृश्य. गरुडाच्या उंच घरट्यात आज गोड तारांबळ उडाली असेल. शिंगांच्या ललकाऱ्या उठत होत्या. आज राजा शिवाजी राजराजेश्वर छत्रपती होणार होता. राजमंदिरात गागा भट्टांच्या, बाळंभट राजोपाध्यायांच्या आणि इतर विद्वानांच्या मुखातून वेदमंत्रांचा उच्चरवाने घोष सुरू होता. महाराज आणि राजकुलातील सर्व मंडळी लवकर उठून धार्मिक विधीसाठी सिद्ध झाली. बाळंभट्टांच्या पौरोहित्याखाली महाराजांनी कुलदेवतेची पूजा केली. त्यांनी कुलगुरू म्हणून बाळभट्टांची ही पाद्यपूजा केली. मंगल स्नाने करून अष्टप्रधान आले, सामंत आले, राजदूत आले, राजाचे आप्त आले, सुहृद आले, पाहुणे आले, अधिकारी आले, शास्त्री पंडित आले. राजप्रासाद आनंदाने आणि सुगंधाने मोहरून आणि बहरून गेला. मुख्य राज्याभिषेकाची वेळ जवळ आली. गागाभट्टांनी सर्व सिद्धता केली होती. सोन्याचे सुंदर चौरंग आणि सर्व प्रकारचे कलश अभिषेकासाठी राजा राणीची वाट पाहत होते. मोरोपंत, रामचंद्रपंत, अनाजीपंत, त्र्यंबकपंत, निराजीपंत, पंडितराव, दत्ताजीपंत, सरसेनापती, चिटणीस, फारसनवीस, जेधे, बांदल वगैरे मावळचे देशमुख, स्वराज्यासाठी आतोनात श्रमसाहस केलेले अनेक नवे जुने जिवलग या आनंद सोहळ्यात आनंद लुटीत होते आणि ओतीत होते. सर्वजण होते तिथे, सर्वजण होते. पण त्या गर्दीत ज्याची सर्वात जास्त धांदल धावपळ दिसायची तो महाराजांचा लाडका जिवलग तान्हाजी मालुसरे. तो मात्र कुठेच दिसत नव्हता. महाराजांचा दुसरा बाळसवंगडी सूर्याजी काकडेही दिसत नव्हता. महाराजांना मुजरे व्हायला बाजी प्रभू नव्हते. मुरारबाजी, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर आणि कितीतरी जिवलग तिथे नव्हते. या सर्वांचा जीव की प्राण असलेला शिवाजी राजा पातशाही लेणी लेऊन तख्तावर बसतोय. आणि ही कुणीही तिथं नाहीत. कोणते भाव उमलले असतील महाराजांच्या हृदयी. गहिवर, कृतज्ञता. हजारो तरुणांनी रणांगणीत प्राण दिले. हजारो स्त्रियांचे सौभाग्य गेले. कित्येक आया निपुत्रिक झाल्या. पण स्वराज्य जन्म आले, सिंहासन प्रकट झाले. या सर्वांच्या अलोट त्यागातूनच ते प्रकट झाले. राजा अत्यंत सहृदय, विवेकी माणूस होता. आपण आज सिंहासनाच्या पायऱ्या चढणार आहोत. पण त्या प्रत्येक पायरीखाली आपल्या निष्ठावंत भावंड्यांच्या आहुती आहेत. आपल्या असंख्य माया बहिणींची सौख्य आहेत. त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव राजाला होती. तो सर्वांचा प्रेमळ भाऊ होता, पुत्र होता, मित्र होता, धीर होता आणि आता कर्तव्य तत्पर राजा होणार होता. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 78 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आत्तापर्यंत पूज्य सानेगुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.